यांचा अनेक वर्षांपासून टांगा चालवण्याचा व्यवसाय होता। काळाच्या ओघात हा व्यवसाय बंद पडला, पण बालपणी वडिलांसोबत फिरताना घोड्यांबद्दल आकर्षण निर्माण झाल्याने आतिश वसंत पवार वय 29 राहणार जुना पुणा नाका हांडे प्लॉट सोलापूर या तरुणाने 1.5 लाखांचा घोडा 2 महिन्यांपूर्वीच विकत घेतला होता। तो घोडा चोरट्याने बुधवारी दिनांक 11 मध्यरात्री चोरून नेला असून पवार यांनी या प्रकरणी फौजदारचौडी पोलिसात फिर्याद दिली आहे। सोलापूर शहरातून दररोज सरासरी 2 दुचाकी चोरी होतात, अशी स्थिती आहे। महिलांच्या गळ्यातील दागिने, रिक्षा प्रवासात महिलांचे साहित्य चोरी, घरफोडी असेही शहरात गुन्हे सतत घडतात। पण आता चोरटे कुत्री, घोडा असे पाळीव प्राणी देखील सोडत नसल्याचे पाहायला मिळत आहे। 1 महिन्यांपूर्वी सदर बाजार पोलिसांच्या हद्दीतील 7 रस्ता परिसरातून चोरट्यांनी महागडा पाळीव कुत्रा चोरून नेला होता। अशीच घटना 1 वर्षापूर्वी सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतच सिव्हिल चौक परिसरात घडली होती। दरम्यान आता आतिश पवार यांनी केमवरून तालुका करमाळा 2 महिन्यांपूर्वीच 1.5 लाख रुपये देऊन घोडा आणला होता। फिर्यादी रिक्षा चालवतात, त्यांनी आवड म्हणून घोडा विकत घेतला होता। तो घोडा विवाह किंवा अन्य कार्यक्रमांसाठी देखील भाड्याने देत होते। 11 जून रोजी रात्री 10:30 ते 11 वाजेपर्यंत तो घोडा बांधलेल्या ठिकाणीच होता, असे फिर्यादीने पोलिसांना सांगितले। तो घोडा अवंतीनगरातील स्वामी विवेकानंद शाळेच्या मोकळ्या मैदानात बांधलेला होता। रात्री कोणाचेही लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्याने तो घोडा चोरून नेला आहे। पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पडताळणी करीत आहेत। पोलीस हवालदार प्रवीण चुंगे तपास करीत आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.